बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आदमापूरचा बाळूमामाचा वार्षिक भंडारा झाला ना की प्रत्येक गावामध्ये जेवढी बाळूमामाचे मंदिर आहे ना तिथला मोठा भंडारा होतो बरं का सार्वजनिक. आणि त्यानंतर मग आपण घरोघरी बाळूमामाची सेवा करण्याचा ना प्रयत्न करतो. ही सेवा ना आज मामांच्या घरी होती त्यासाठी आणि पाटोळे मामा ना बाळूमामांची सेवा अगदी मनातून करतात बरं का. तेच सेवेमध्ये ना आम्ही पण सहभागी झालो होतो. त्यांच्या घरी ना आज छान जेवणामध्ये ना खरंच खूप छान भाज्या होत्या बरं का. वांग्याची भाजी, चपाती, डाळ, भात, आंबा, रस ना असे छान प्रसाद ठेवला होता त्यांनी मामांसाठी. आणि तीच तयारी ना आज आम्ही करायला लागलेलो आहे बरं का. हा प्रसाद आहे ना खरंच खूप मनातून बनवला होता आणि जेवढा मनातून बनवला ना तेवढाच बनतो बरं का. आणि भंडारा म्हणजे फक्त जेवण नाही तर तो एक आहे ना बाळूमामांचा आशीर्वाद आहे बरं का, ज्याच्यातून आपल्याला ना समाधान, आनंद आणि शांतता मिळते, जे की खूप खरंच महत्त्वाची आहे. बाळूमामांचा सगळा प्रसाद ना तर तयार झाला होता. त्यानंतर आरती करून घेतली. मामांचा दुग्धाभिषेक ना तर सकाळीच झाला होता. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरती करून घेतली आणि बाळूमामाच्या कृपेने घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवली बरं का. आणि हीच भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ना मी एक छोटासा प्रयत्न केला. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बरं का. त्यानंतर आम्हाला आज गावात जायचं होतं कारण सुट्टी होती. म्हटलं चला थोडंसं भाजीला वगैरे घेऊन आले गावातून. आणि त्यानंतर आजचा दिवस ना एवढा प्रसन्न गेला ना खरंच. भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने भरलेला आजचा दिवस ना बाळूमामांच्या चरणी अर्पण करते.